उपवासाच्या दिवशी खास करून श्रावण महिनाभर पाळायचा म्हटला तर नॉनव्हेज खाणाऱ्या खवय्यांना डाळी 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 खाऊन कंटाळा आलेला असतो आणि त्यांना एक डाळीला एक वेगळा पर्याय हवा असतो. तर तो पर्याय आज मी तुम्हाला देणार आहे, तो म्हणजे गवार आणि शेंगाचा रस्सा. त्यासाठी शेंगदाण्याचे जे शेंगा आहेत त्यातील शेंगदाणे सोलून घ्यायचे आणि गवार असते ती त्याचं थोड्याशा लांबचार असे कट करून घ्यायची आणि ही जी गवार आहे ती चमचाभर तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. या रश्श्यासाठी जे वाटण लागेल त्यासाठी मी इथे घेते जिरं, खोबरं, लसूण, अद्रक, कांदा या सर्वांचं करायचं वाटण. कढईत चमचाभर तेल घ्यायचं, मोहरी घ्यायचं, जिरं, टोमॅटो परतल्यानंतर ते जे आपण वाटण घातले ते घालायचं. वाटण आपलं परतून झालंय त्यानंतर त्यामध्ये लाल मसाला, हळद, धणेपूड, किचन किंग मसाला छान तेल वेगळं होईपर्यंत परतायचं. कढईमध्ये तेल साईडला दिसतं याचा अर्थ आपला मसाला चांगला असा परतला गेलाय. त्यामध्ये फ्राय केलेले गवारची भाजी घालायची, दाणे घालायचे, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, मीठ घालायचं, शिजू द्यायचं. डाळीला एक वेगळा पर्याय म्हणून केलेली हा गवारचा रस्सा एक छान आणि वेगळीच चव देऊन जातो. आवडतो सगळ्यांना. करा एक. आता मी पटकन काहीतरी सांगते आणि पटकन तुम्ही पण करा. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. अशा जेवणासाठी लागणारी रेसिपी यापुढे येत राहते, त्या तुम्हाला पाहिजे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.